नमस्कार. आज आपण एका जरा विचार करायला लावणाऱ्या संकल्पनेवर बोलणार आहोत. ही एका स्रोतामधून आपल्यासमोर आली आहे. मराठी माणसाची नवी पहाट, राज उद्धव एकत्र असं काहीसं शीर्षक आहे त्या निवडक अंशांचं. बरोबर. आणि मूळ मुद्दा किंवा प्रश्न हा आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे एकेकाळचे सहकारी मग प्रतिस्पर्धी. हो तेच, ते जर एकत्र आले तर काय होऊ शकतं, काय घडेल? अगदी. आणि आपल्याकडे जो हा स्रोत आहे ना, तो याच प्रश्नाची भावनिक आणि सामाजिक बाजू बघण्याचा प्रयत्न करतोय. अच्छा. त्याचं म्हणणं असं आहे की म्हणजे या दोन्ही नेत्यांची काम करायची पद्धत, बोलणं हे वेगळं असेल कदाचित. हां, शैली वेगळी आहे त्यांची. हो, पण त्यांच्या राजकारणाचा जो केंद्रबिंदू आहे किंवा जी धडपड आहे ती एकाच गोष्टीभोवती फिरताना दिसते. आणि ती म्हणजे मराठी माणूस आणि त्याची अस्मिता टिकवणं हाच धागा दिसतो असं स्रोत म्हणतंय. आणि हे जे लिखाण आहे ते आत्ताच्या मराठी माणसाच्या स्थितीबद्दल पण बोलतं, नाही का? खूप भावनिक चित्र उभं केलंय असं वाटलं वाचताना. बरोबर. त्यात उल्लेख हे बघा, मुंबईतल्या गिरण्या बंद झाल्या, हो. ज्यांनी नोकऱ्या गमावल्या पण तरी मुंबई सोडली नाही, टिकून राहिले, संघर्ष केला. आणि तो माणूस जो दुसऱ्यांसाठी धावतो पण स्वतःचं घर घेता घेता वय निघून जातं, त्याबद्दल पण लिहिलंय. अगदी. स्रोत त्याला कधी लोकलचा मावळा म्हणतंय. हो, ऐकलं हे. रोजच्या गर्दीत लढणारा. तोच, सामान्य पण स्वाभिमानी. तर कधी त्याला शेवटचा मध्यमवर्गीय असंही म्हटलंय. पण महत्वाचं काय वाटलं की ह्या वर्णनातून सुद्धा त्याचा स्वाभिमान, त्याची कष्ट करायची तयारी आणि परिस्थितीशी लढण्याची जिद्द ती अजूनही आहे यावर जोर दिलाय. म्हणजे हे फक्त दोन नेत्यांच्या एकत्र येण्यापुरतं नाहीये तर. नाही, त्याहून मोठा आहे. एका मोठ्या वर्गाच्या भावना, त्यांचं अस्तित्व याचा प्रश्न आहे असं हे लिखाण कुठेतरी सुचवतंय. मग हा विचार केवळ राजकीय नाही तर, पण मग हे एकत्रीकरण याकडे फक्त एक भावनिक आवाहन म्हणून बघायचं की काहीतरी ठोस बदल घडेल अशी शक्यता पण आहे? नेमका हाच कळीचा मुद्दा आहे जो स्रोत मांडतो. तो थेट विचारतो की जर हे दोन नेते खरोखर एकत्र आले तर मग इतकी वर्ष जो हा संघर्ष दिसतोय, मराठी माणसाची जी फरफट होतीये, असं जे चित्र उभं केलं जातं, त्याला कुठेतरी पूर्णविराम मिळेल का? ती ताकद असेल का या एकीत? आणि याच विचाराची दुसरी बाजू म्हणजे एक आशेचा किरण पण आहे यात, नाही का? हो, नक्कीच. म्हणजे असं झालं तर काहीतरी नवीन घडेल, एक नवा सूर लागेल, मराठी माणूस पुन्हा जास्त आत्मविश्वासाने, अभिमानाने उभा राहील, अशी एक सकारात्मक शक्यता पण आहे. आणि इथे ना एक गोष्ट महत्वाची आहे जी स्रोत सांगतं. काय? की या शक्यतेकडे फक्त राजकीय फायदा तोट्याच्या नजरेतून बघू नका. म्हणजे हे जागा वाटप किंवा सत्तेचं गणित एवढंच नाहीये. अच्छा. तर याला मराठी माणसाचा स्वाभिमान, त्याची संस्कृती, त्याचं भविष्य या मोठ्या दृष्टिकोनातून बघावं असं आवाहन आहे त्या लिखाणात. म्हणूनच कदाचित तो शब्द आलाय, सोन्याची पहाट. अगदी. म्हणजे जणू काही या एकत्र येण्यामुळे मराठी माणसासाठी खरंच काहीतरी चांगलं, उज्ज्वल भविष्य, एक नवी सुरुवात होऊ शकेल अशी खूप आशावादी कल्पना आहे ही. हो, पण त्याचवेळी हे लिखाण आपल्याला जमिनीवर पण ठेवतं. म्हणजे हे सगळं ऐकायला कितीही छान वाटलं, भावनिकदृष्ट्या पटलं, तरी हे प्रत्यक्ष येणं किती सोपं आहे? हे ऐक्य खरंच होईल का? आव्हानं काय असतील? बरोबर. म्हणजे शक्यता मांडलीये पण प्रश्न पण विचारलाय. हो, एक मोठं प्रश्नचिन्ह आहेच ज्यावर विचार करायला हवा असं स्रोत शेवटी म्हणतंय. म्हणजे फक्त स्वप्न नाही तर ते खरं होण्याची शक्यता किती, हा पण प्रश्न आहे. खरंय. म्हणजे ही जी एक एकीची हाक आहे ती फक्त भावनिक पातळीवरच थांबणार की त्याला काही राजकीय, सामाजिक आधार मिळू शकेल, हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. अगदी. आणि शेवटी काय, हे प्रत्यक्षात कधी येणार की नाही हे तर फक्त वेळच सांगेल. बरोबर. पण एका गोष्टी नक्की की या विचारानं, या शक्यतेनं अनेकांच्या मनात जी एक चर्चा होती तिला एक तोंड फोडलं आहे. हे तर खरं आहे. निश्चितच. तर या स्रोतातून आलेला हा विचार, दोन नेते एकत्र येण्याची शक्यता, त्यातून सोन्याची पहाट उजाडण्याची आशा आणि त्याचवेळी ते प्रत्यक्षात येण्याबद्दलची शंका, हा नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. पुढे काय होतं हे बघायला